Hello friends, first my channel is subscribe. As today start with 8th standard as a third chapter at indices and cube root. Today's see as a let's recall. Let's recall means as a 7th standard as a 6th standard point, right? म्हणजे 7वीला आणि 8वीला म्हणजे प्रीवियस स्टँडर्डला तुम्हाला झालेला हा भाग असतोय बघा. काय 4 × 4 इज इक्वल टू किती 60. 4 गुणिले 4 16. म्हणजेच आपण असंही लिहितो दॅट मीन्स देअरफॉर 4 चा वर्ग बरोबर म्हणजे 4th स्क्वेअर रूट ऑफ ऍज अ 60. बरोबर आहे का? तसेच असंही लिहिलं समजा तुम्ही -4 हे बघितलंय आणि -4 म्हणजे ही काय चिन्ह नाहीये म्हणजे इथं काय प्लस चिन्ह आहे, इथं काय नाहीये म्हणजे काय ऍज अ मायनस is a minus as a bracket is a complete. Minus into minus is a plus, right? And 4 into 4 as a 60. That means of the -4 square is equal to 60. म्हणजे ह्याच्यावरून काय दिसून आलं की प्रत्येक जी पॉझिटिव्ह नंबर असेल किंवा निगेटिव्ह नंबर असेल ते जे पॉझिटिव्ह काय निघतात स्क्वेअर रूट निघतात. म्हणजेच बघा every positive number has a 2 square. बरोबर आहे का? इथं काय निघाले 2 स्क्वेअर निघाले बरं का. इथं मायनस प्लस असेल त्याची काय निघाले पॉझिटिव्ह नंबर निघाले ऍज अ 60 ऍज अ 60 ऍज अ पॉझिटिव्ह ऍज अ 2 नंबर्स, राईट? 2 स्क्वेअर ऍज अ -4 स्क्वेअर ऍज एनी नंबर ऑफ दी -1 2 3 4 as a infinite as a square minus and plus is equal to as a square is number is a positive number. त्याचा जो नंबर येणार आहे तो कशात येणार आहे पॉझिटिव्ह नंबर मध्ये येणार आहे. बरोबर आहे का? आणि स्क्वेअर रूट ऑफ 0 इज 0. द स्क्वेअर रूट जर 0च असेल 0चा स्क्वेअर किती येणार आहे 0च येणार आहे. बघा 0चा स्क्वेअर केला तर काय येणार 0 गुणवले 0 म्हणजे काय येईल 0च येईल. दॅट मीन्स square root of 0 is 0. बघा आता आपला पॉइंट बघू. सी क्यूब अँड क्यूब रूट घन आणि घनमूळ. बघा स्क्वेअर रूट मध्ये काय होतं 2 वेळा गुणाकार केला की ते स्क्वेअर रूट होता. आता घनमूळ मध्ये काय असतं 3 वेळा गुणाकार. कुठलीही संख्या आता 4 घेतली होती आपण, बरोबर आहे का? तीच घेऊ बघा 4 × 4 × 4 म्हणजे अगोदर 2 वेळा घेतला तेव्हा स्क्वेअर रूट झाला, 3 वेळा घेतला म्हणजे काय क्यूब रूट झाला. म्हणजे घनमूळ म्हणजे त्याचं निघालं. बरोबर आहे का? ऍज अ घन ऍज अ किती टाइम ऑफ 4 ऍज अ इंडायसेस ऑफ 3. दॅट मीन्स ऍज अ क्यूब 4th क्यूब ऑफ 3 किती येईल 4 चौक 16 16 चौक ऍज अ 64, राईट? ऍज अ 4 क्यूब ऑफ 64. एखादा अजून एखादं एक्झाम्पल घेऊ. इरॅशनल मध्ये बघा -2 डिव्हिजन ऑफ 5 ऍज अ फाइंड दी क्यूब, राईट? बघा ह्याचा क्यूब कसा काढणार -2 डिव्हिजन ऑफ 5. कधीही खाली मायनस लिहित नाहीत, एक तर पुढे लिहितात डिव्हिजनच्या किंवा वरती लिहिलं जातं. ऍज अ क्यूब मीन्स 3 इज इक्वल टू -2 डिव्हिजन ऑफ 5 इंटू -2 डिव्हिजन ऑफ 5 ऍज अ 3 टाइम्स इंटू -2 डिव्हिजन ऑफ 5 इज इक्वल टू -2 इंटू -2 इंटू -2 डिव्हिजन ऑफ 5 इंटू 5 इंटू 5 ऍज अ 2 इंटू 2 4 4 इंटू 2 8 as a minus 3 times minus into minus plus, but minus into plus into minus is a minus, and 5 into 5 into 5 as a 125 as a -2 division of 5 as a cube root is a -8 division of 125. और किंवा असंही लिहिलं जातं -डिव्हिजन 8 डिव्हिजन ऑफ 125. फक्त ऍज अ डिव्हिजनला मायनस चिन्ह द्यायची नाही अशी काय अट आहे. नेक्स्ट पॉइंट टू फाइंड दी क्यूब रूट. क्यूब रूट म्हणजे काय घनमूळ काढायचं आहे. एनी नंबर ऑफ दी क्यूब रूट
See as an example, we know that we find the square root and the number of factorization method with the same of the cube root. ज्या पद्धतीने आपण काय वर्गमूळ काढत होतो, वर्गाचं वर्गमूळ काढणे, त्याच पद्धतीनं घनाचं घनमूळ काढायचं. बघा ऍज अ फर्स्ट एक्झाम्पल, ऍज अ 260 फाइंड दी क्यूब रूट. अगोदर काय काढलं, क्यूब काढलं आपण. क्यूब म्हणजे काय, घन काढलं, बरोबर आहे का. आता क्यूब रूट काढायचं आहे, म्हणजे ह्याचं घनमूळ. ह्या 216 कशाचं घन येतोय, म्हणजे 3 टाइम फूट कशाचं येतोय ते काढायचं आहे. ऍज अ फाइंड दी क्यूब रूट. बघा 216 याचा हॉरिझॉन्टल पद्धतीने काढू शकतो किंवा व्हर्टिकल पद्धतीने काढू शकतो, आडव्या किंवा उभ्या. आता उभ्या पद्धतीने बघू. 216 ही पद्धत माहिती असेल. बघा 216 बे के बे, 0 बे 8 16, परत बे, बे 5 10, बे 4 8, परत 2 बे 2 4, बे 7 14, परत 3, 3 चा भाग बसतोय 3 9 27, परत 9 ला 3 न बसतोय 3 त्रिक 9, परत 3 1 3. बरोबर आहे, ही पद्धत माहिती असेल. ऑफ दी काय आलं, 216 इज इक्वल टू 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. बरोबर आहे का. ह्या फॅक्टरचे काय करायचे, ग्रुप पाडायचे. बघा 1 2 3 1 2 3 3 टाइम्स आलेत म्हणून बघा 216 बघा 260 इज इक्वल टू 2 इंटू 3 ग्रुप, म्हणजे ऍज अ क्यूब रूट, राईट. 2 इंटू 3 अँड 2 इंटू 3 as a 3 times 1 2 and 3. That means 260 is equal to 16 as a 2 into 3 as a 3 times 1 2 and 3 as a 260 is equal to 2 into 3 as a 6 cube of 260, right. म्हणजे हे कशाचं क्यूब आहे, 6चं जर घन केला तर तुम्ही काय येईल, 216 येईल. सी नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 3.3 फाइंड दी क्यूब रूट. याचं घनमूळ काढायचं आहे. खाली दिलेले जे काही नंबर्स आहेत त्याच्यावर बघ किती दिले, 8000 8000. बघा कुठल्याही पद्धतीने काढा, फॅक्टरायझर काढा. 8000 बघा पहिल्यांदा वाचून जातो, बे चौक 8 0, परत बे 2 4, परत 0 हाय असे, परत बे 1 बे आणि वरचे 2 0 हाय असे, परत एक काय, परत 10 म्हणल्यावर 10 1 10 आणि वरचे 2 0, परत 10, परत 10 1 10 आणि 1 0 राहिला, परत 10 1 10. बरोबर आहे का. आता फॅक्टर्स बघा, 8000 इज इक्वल टू 2 into 2 into 2 and 10 into 10 into 10 as a 8000 is equal to 2 into 10 as a 3 times as a 2 into 10, right, as a 2 into 10 2 into 10 as a 8000 is equal to 2 into 10 as a 1 2 and 3 times, right. 8000 is equal to 2 into 10 as a 20 as a 3 times, right. The cube of 20's cube as a 8000 as a answer. Next example is a 729 म्हणजे 719. 729 as a factorizer of last is a 9, that is the 3 does not 2 as a even number, as a 3 2 6 3 4 12 and 3 3 9, right. 3 3 8 as a 24 3 1 1 म्हणजे 3 3 8 24 3 1 3, परत 3 3 2 6 3 2 6 राहिले as a 2 as a 3 as a 3 7 21, परत 3 9 27, परत 3 त्रिक 9 आणि 3 1 3. बघा
फॅक्टर कसे पडलेत 729 एकसारखेच पडलेत म्हणजे 3 × 3 × 3 × 3 × 3 × 3 as a 6 time. That means 729 is equal to 3 × 3, 3 × 3 and 3 × 3. That means 729 is equal to 3 × 3 as a 1, 2 and 3 times. That means 729 is equal to 3 × 3, 9 as a 9 cube of the 729. Next example is third 343 as a factorized as a 3 1 and not 2 3 and 7 1 as a 7 3 as a 4 म्हणजे 7 चौक 28 राहिले 3 90 63 परत 7 7 7 49 परत 7 7 1 7 ह्याचे फॅक्टर बघा कसे पडले 343 as a 343 equals 7 × 7 × 7 that is the 7 4 3 is equal to 1 2 3 as a 7 is the cube of 3. That means as a 343 is equal to 7 cube is the answer. इथं बघा क्यूब रूटचं चिन्ह राहिले ते घाला फक्त as a cube root 3. Next बघा -512 as a factorized as a 512. First 2 2 बे दोन्ही 4 बे पंचे 10 आणि बे सक्क 12 नंतर बे 1 बे दोन्ही 4 बे 8 16 परत बे सक्क 12 बे चौक 8 परत डायरेक्ट 4 न जातो 4 1 4 4 सक्क 24 परत 4 4 चौक 16 परत 4 1 4 बघा ह्याचे फॅक्टर कसे पडले -512 is equal to 2 × 2 × 2 × 4 × 4 × 4 बघा -512 is equal to 2 as a 3 times and 3 times is 2 × 4 2 × 4 and 2 × 4. That means -512 is equal to 2 × 4 as a 3 times as a 512 is equal to 2 × 4 as a 8 cube. That means as a cube root as a 3 as a -512 is equal to -8. काही कसंही लिहिलं तर चालतं असं लिहिलं तरी चालतं किंवा 512 is equal to कारण मायनसचे चिन्ह मायनस मध्येच येणार इज इक्वल टू बघा -8 किंवा 8 क्यूब 8 चा क्यूब लिहिला तरी चालतो किंवा वर्ग घनमुळात 3 लिहिलं तरी चालतं दोन्हीपैकी एक कुठलंही लिहिलं तरी चालेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे -2744 म्हणजे 2744 that is 2744 as a method of factorized as a last is a 2 4 as a 2 2 1 2 2 3 6 as a 1 2 7 as a 40 2 2 4 बे बघा बे की बे 6 बे 7 14 आणि बे दोन्ही 4 बे सक्क 12 परत 1 आणि परत बे 8 16 आणि बे सक्क 12 परत 2 ने जातो बे 6 बे चौक 8 आणि बे 6 परत बघा 3 4 3 राहिले म्हणजे 3च्या पाड्यात तर नाही बसणार त्याच्यामुळे पुढची जी ऑड नंबर आहे ती घेऊ शकता 5 तर बसत नाही कारण 5च्या पट्टीत 5 किंवा 0 शेवटला पाहिजे नंतर येतं 7 न बघू 7 1 7 7 2 4 चौक 28 राहिले 6 7 7 49 7 90
63. परत 7 7 49, परत 7 1 7. As a factorization of 2744 is equal to 2 into 2 into 2 into 7 into 7 into 7 is equal to 2 into 7 as a 3 times, right? 1 2 3 1 2 3 as 2 into 7 and 2 into 7 minus 2744 is equal to 2 into 7 as a 3 times 1 2 and 3 as a minus 2 744 is equal to 2 into 7 as a 40 cube as a minus, because of minus as a minus is the answer. Or and cube root of 3 minus 2744 is equal to minus 40. Any one of the answer. Next example 6 as a 32,768. 32,768 as a very long number, that is 8 4 as a 32 as 0, because one number as a नीट बघा 8 चौक 32, कारण इथं भाग जात नाही, पुढची एक संख्या घेतली तर त्याच्यामुळे 0 घेतला. परत 8 9 72 राहिले 4 8 चौक 32 8 5 8 48 ॲज अ नेक्स्ट बघा नेक्स्ट ॲट 8 8 5 40 8 1 8 8 2 16, परत 8 5 40 8 संग 48 8 संग 48 8 चौक 32. परत आपल्याला काय घन क्यूब रूट काढायचं, त्यामुळे परत बघा 4 न घालवला, कारण 3 टाइम झालेला आहे. 4 1 4 2 4 7 24, परत 4 चौक 16, परत 4 1 4. याचं फॅक्टराइज बघा 32,768 is equal to 8 into 8 into 8 and 4 into 4 into 4 as a 3 times, right? As a 32,768 is equal to 8 into 4 and 8 into 4 as a 3 times, right? As a 32,768 is equal to 8 into 4 as a 1 2 and 3 times. As a 32,768 is equal to 8 into 4 as a 32 as a cube. As the answer of the 6th question. Or as a cube root 3 as a 32,768 is equal to 32. कोणत्याही एका पद्धतीने लिहिलं तरी चालेल. As a question 2 as a simplify. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला सबस्क्राइब करा. नेक्स्ट बघा as a first question as a cube root of 27 and 125 is this simplify करायचं. बरोबर, आता पण काय काढलं होतं आपण, क्यूब रूट काढलं होतं, आता क्यूब काढायचं. बरोबर आहे का? आता जी मेथड वापरली ती सुद्धा यूज करू शकतो, तीच आहे बघा. 27 फर्स्ट as a 27 as a 39 as a 27 3 3 9 and 3 1 are 3. And next as a 125 5 to 10 and 5 as a 25 as a 5 as a 25 5 1 are 5. That means see as a 27 3 into 3 into 3 as a cube root of 27 division of 125 as a 3 is equal to 3 into 3 into 3 and division of 5 into 5 into 5 as a
27 division of 125 is equal to 3 cube of root 3 division of cube root of 5 root म्हणजे याचा 3 times, right, is equal to 3. That means as a 3 division of 5 as a cube root of 27 division of 125 is the answer. Next बघा, as a figures under root of the 60 division of 40 as 60 division of 54 as a C 2 8 2 4 as a 8 2 2 as a 2 2 4 as a 2 1 the 2 as a 4 times is equal 2 into म्हणजे 4 वेळा आले 2 गुणुले 2 गुणुले 2 गुणुले 2, राईट, म्हणजे 4 वेळा. आता नेक्स्ट बघा ॲज अ 54 54 ला बघा 3 एके 3 न जातोय 3 एके 3 परत राहिले 2 3 8 ते 24 परत 3 एके 3 3 7 येतो तुमच्या बाजूने 3 18 परत 3 3 2 6 राहिले 2 एके बे. ह्याचं कसं आलं बघा 3 गुणुले 3 गुणुले 3 गुणुले 2 म्हणजे हे 2 ला 2 निघून गेलं म्हणजे 60 डिव्हिजन ऑफ 54 is equal to 2 into 2 into 2 as a 3 times and 3 into 3 into 3. That means 60 division of 44 is equal to 2 as a 3 times and 3 is a 3 times and 3 is a 3 times. That means as a under root 60 division of 54 as a 3 is equal to under root 2 3 as a 3 and 3 as a cube root of the 3 is equal to 2 division of 3. That means as a square root of 60 division of 44 as a 3 is equal to 2 division of 3 is the answer. Third question, if cube root of 3 as a 729 is equal to cube of 9 म्हणजे 9 चा क्यूब किती आहे 729 आहे सांगितले त्यांनी, बरोबर. नंतर तेच दिले बघा देन क्यूब रूट ऑफ 0.00729. सी एक्झाम्पल 729 ऑफ दी पॉइंट, बरोबर आहे का. हे काढायचंय आपल्याला, काय सांगितलंय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क म्हणजे ह्याच्या बरोबर किती येईल हे तुम्ही काढायचं आहे, बरोबर आहे का. बघा ऍज अ क्यूब रूट ऑफ 0. ह्याचं काढायचंय 0.00729 ऍज अ क्यूब रूट. बघा असंही लिहिता येईल आपल्याला, किती शून्य आहेत 1 2 3, अगोदर त्याचे शून्य काढून घेऊ, बरोबर आहे का. 729 1 2 3 4 and 5 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 पॉइंट नंतर किती करायची तेवढे काय दिले 0 दिले ऍज अ 0 ऍज अ क्यूब रूट. नेक्स्ट बघा आपल्याला 729 आपल्याला माहिती आहे कशाचा क्यूब रूट आहे, बरोबर आहे. आता हे 729 डिव्हिजन ऑफ 6 ऍज अ क्यूब रूट. नेक्स्ट बघा ऍज अ सेपरेट ऑफ दी क्यूब रूट ऑफ 729 ऑफ दी 3 अँड क्यूब रूट ऑफ 10 lakh ऍज अ क्यूब रूट ऑफ 3. ह्याचं आपल्याला सांगितलंय 7 कशाचा आहे ऍज अ 9चा आहे, बरोबर आहे का. 9चा आहे म्हणून सांगितलंय, म्हणून बघा ऍज अ 3 क्यूब रूट ऑफ 9 अँड इज अ क्यूब रूट ऑफ 1 2 3 1 2 3 ऍज अ hundreds of the cube root is equal to 9 division of the
3 as a 9 division of 100. That means 1, 2 that is equal to 0.1 and 2 as 9 is the answer of cube root of 0.000729. See the decimal of the बघा इथं किती क्यूब रूट काढताना काय सांगितले त्यांनी as a 6 decimals, right? 1, 2, 3 as a point of the 1, 2, 3 as a 6 decimal, right? And in the cube root there will be cube root म्हणजे घनमूळ काढताना काय करायचं 2 प्लेसेस पुढे सरकायचं बघा जर किती आहे क्यूब रूट 9 आलं बरोबर आहे का म्हणजे किती 0.009 केलं तुम्ही बरोबर आहे का तर क्यूब रूट काढायचं असेल तर 2 घरं पुढे सरकायची ही 2 घरं काढायची आणि 0.09 ह्याचं डायरेक्ट आन्सर सुद्धा काढू शकता पण आपल्याला स्टेप वाईज लिहावं लागतं.